हॅलो स्टुडंट, वेलकम टू स्पेक्ट्रम अकॅडमी। आपण पाहतोय 10th क्लासचा ग्रॅव्हिटेशन टॉपिक आणि त्यामध्ये आज आपला महत्त्वाचा पॉईंट आहे ग्रॅव्हिटेशनल वेव्हज अँड लायगो इंडिया। आता यामध्ये आपण या लेक्चरमध्ये नेमकं काय पाहणार आहेत? या लेक्चरमध्ये पाहत ग्रॅव्हिटेशनल वेव्हज म्हणजे नेमकं काय असतं हा नवीन पॉईंट आहे। रिसर्चमध्ये याच्यावरती अनेक प्रकारचे नवीन शोध लागत आहेत। ग्रॅव्हिटेशनल वेव्हज नेमकी काय असते याच्यावरती जगामध्ये अनेक ठिकाणी मोठमोठ्या प्रयोगशाळा उभा केलेल्या आहेत आणि ज्या प्रयोगशाळेमध्ये लॅबोरेटरीजमध्ये आपला ग्रॅव्हिटेशनल वेव्हबद्दल स्टडी केली जाते आणि जर फ्युचरमध्ये म्हटलं जातं जर ग्रॅव्हिटेशनल वेव्हजबद्दल इन्फॉर्मेशन जेवढी जास्त मिळेल तेवढं जग अजून पुढे जाईल। जसं की पहिल्यांदा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हजबद्दल जेव्हा माहिती झाली होती त्यामुळे जगामध्ये फार बदल घडून आला आहे। आज आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या प्रॉपर्टीचा वापर करून भरपूर काय गोष्टी करू शकतो। त्याच प्रकारे जर ग्रॅव्हिटेशनल वेव्हच्या प्रॉपर्टी कळाल्या तर त्याच्याबद्दल आपण भरपूर काही रिसर्च करू शकतो सायंटिस्टला वाटतं। म्हणून ते ग्रॅव्हिटेशनल वेव्हचा वेव्हची स्टडी करणं महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये इंडियाचा एक सहभाग आहे आणि त्यामध्ये लायगो इंडिया नेमकं काय आहे हे पण आपण याच लेक्चरमध्ये शेवटपर्यंत पाहणार आहेत। तर लक्षात ठेवा हे 7व्या नंबरचे लेक्चर आहे। ऑलरेडीचे सगळे लेक्चर्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळून जाईल प्लेलिस्टची किंवा आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता। सगळे लेक्चर एकदम व्यवस्थित आहेत, चांगल्या प्रकारे आहेत, नोट्स अवेलेबल आहेत। फक्त तुम्ही त्याचा फायदा घ्या आणि चांगला स्कोर घ्या। माझा उद्देश एवढाच आहे की तुम्हाला स्कोरिंग चांगली आली पाहिजे, पाठीमागं पडले नाही पाहिजे। चला आपण पाहूया की ग्रॅव्हिटेशनल वेव्हज म्हणजे काय। सोप्या भाषेमध्ये ग्रॅव्हिटेशन तर सगळ्यांना माहिती आहे की न्यूटननी सांगितलं होतं की ग्रॅव्हिटेशन हा एक फोर्स आहे की दोन ऑब्जेक्टमध्ये असतो ज्यांच्याकडे मास आहे। म्हणजे ज्या ऑब्जेक्टमध्ये अर्थकडे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, मूनकडे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, सनकडे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, अशा वेगवेगळ्या ऑब्जेक्टकडे ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो। हे कोणी सांगितलं? आपला न्यूटननी सांगितलं। पण तो फोर्स कसा ॲक्ट होतो हे मात्र आईन्स्टाईनने सांगितलं होतं आणि आईन्स्टाईनने सांगितलं दॅट फोर्स इज ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल वेव्हज। आणि त्या वेव्हज काय असतात हे आपण या लेक्चरमध्ये पाहतोय। लाईट इज ऑल्सो टाईप ऑफ वेव्ह, इज कॉल्ड ॲज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह। आपण पाहिलं असेल लाईट टॉपिक आहे आपल्याला पुढे लाईट टॉपिक्समध्ये आपण पाहतो 10th क्लासला येतो तर लाईट टॉपिकमध्ये पाहिलं लाईट ही एक प्रकारची वेव्ह आहे आणि ती कोणत्या प्रकारची आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे। इलेक्ट्रो म्हणजे इलेक्ट्रिक फील्डमुळे आणि मॅग्नेटो म्हणजे मॅग्नेटिक फील्डमुळे। तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे। तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जी आहे ती एक लाईट वेव्हला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणतो। मग लाईट वेव्हमध्ये काय काय येतं? गॅमा रे म्हणजे ह्याच्यामध्ये येतात लाईट वेव्हज म्हणतो आपण एक्स रे, अल्ट्राव्हायलेट रे, इन्फ्रारेड, मायक्रोवेव्हज आणि रेडिओ वेव्हज। आता प्रत्येकाचा वेगळा वेगळा यूज आहे। गॅमा रेजचा वेगळा यूज आहे, एक्सरेचा वेगळा यूज आहे, तुम्ही एक्सरे काढले असतील कधी पहा। अल्ट्राव्हायलेट रेजचा वेगळे कामाला येतात, लक्षात, इन्फ्रारेड कामाला येतात, मायक्रोवेव्हज होतात, रेडिओ वेव्हज होतात, वेगवेगळ्यांचं फंक्शन्स आहेत। तर तुम्हाला यांचं काम माहिती असेल प्रत्येक गॅमा रे, एक्सरे, अल्ट्राव्हायलेट, इन्फ्रारेड, मायक्रोवेव्हज, रेडिओ वेव्हज यांचे तुम्हाला फंक्शन्स काय म्हणजे यांचा यूज कुठं करतो हे मला कमेंटमध्ये सांगा। हे तुमच्यासाठी होमवर्क समजा, ठीक आहे। तर या वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज होते। लाईट पण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आहे, यांच्यामध्येच कुठेतरी येते। म्हणजे जर कुठेतरी म्हणजे अल्ट्राव्हायलेट आणि इन्फ्रारेडच्या मध्ये विजिबल रेज असतात त्यांना आपण काय म्हणू शकतो? लाईट वेव्हज म्हणतात। लाईट वेव्हज म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज असते जो आपल्या डोळ्यांना जेवढा पार्ट दिसतो तेवढ्यांना आपण लाईट वेव्हज म्हणतो। आणि लक्षात, ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट इमिट दिस वेव्ह अँड वी रिसीव्ह देम युजिंग द इन्स्ट्रुमेंट्स। म्हणजे प्रत्येक ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट म्हणजे कोण असू शकतं? स्टार असतील, तुम्ही पाहिलं असेल, गॅलेक्सीज असतील, प्लॅनेट असतात, की असे अनेक ऑब्जेक्ट आहेत म्हणजे आपल्याकडे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे स्टार्स असतात। डॉर्फ स्टार, रेड असतं, रेड जायंट असतात, ब्लॅक होल्स असतात, त्यांच्यापासूनही काही प्रमाणात इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आपल्यापर्यंत येतात। अशा अनेक गोष्टी त्या प्रत्येकाकडून आपल्याकडे काय येतात? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज येत असतात आणि त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज ज्या असतील आणि त्या आपण रिसीव्ह करतो कशाचा यूज करून? काही इन्स्ट्रुमेंटचा यूज करतो। जसं की तुमचं मोबाईल हे एक इन्स्ट्रुमेंट आहे, ते इलेक्ट्रॉनिक वेव्हज रिसीव्ह करतं। कुठल्या? तुम्हाला जे कॉल कोणी करत असेल तर त्याकडून येणाऱ्या, आपलं इंटरनेट आपण रेडिओ इलेक्ट्रिक सिग्नल रिसीव्ह करत असतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिग्नल्स। तर त्याच प्रकारे आपल्याकडे ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्टची लाईट येते। लाईट फक्त लाईटच नाही आहे, आपण त्यांचे गॅमा रे स्टडी करतो, एक्सरे स्टडी करतो, अल्ट्राव्हायलेट म्हणजे येणाऱ्या ऑब्जेक्टकडून। म्हणजे ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट म्हणजे म्हटलं तुम्हाला अगोदर स्टार असतील, वेगवेगळे गॅलेक्सीज असतील, त्यांच्याकडून येणाऱ्या ज्या रेज आहेत, अल्ट्राव्हायलेट असतील, गॅमा रेज असतील, एक्सरे असतील, इन्फ्रारेड असतील, मायक्रोवेव्हज असतील, रेडिओज असतील, त्या सगळ्यांना आपण काय करतो? रिसीव्ह करतो। पण प्रत्येकाला रिसीव्ह करण्यासाठी आपल्याला काय लागतं? वेगवेगळं इन्स्ट्रुमेंट लागतं। जसं की तुमच्या घरी टी व्ही असेल तर टी व्ही चालण्यासाठी एक रिसिव्हर तुमच्या घराच्या वर बसवलेला आहे। त्या रिसिव्हरचं काम आहे की सिग्नल रिसीव्ह करणे आणि त्या रिसीव्ह केल्यानंतर तुम्हाला टी व्हीमध्ये सगळे चॅनल्स जे पाहिजे ते पाहायला मिळतं। सेम या ठिकाणी रिसीव्ह करण्यासाठी रिसिव्हर्स असतात आणि त्या रिसिव्हर्सला इन्स्ट्रुमेंट्स म्हणतो आपण, रिसिव्हिंग इन्स्ट्रुमेंट्स असतात। जसं तुमचा मोबाईल पण रिसिव्हर आहे जो की सिग्नल असतो ते रिसीव्ह करतो आणि त्यामुळेच आपण कम्युनिकेशन करू शकतो। त्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आहेत। ऑल अवर नॉलेज अबाउट द युनिवर्स हॅज बीन ऑब्टेन्ड थ्रू द वेव्हज। म्हणजे आपलं जे सगळं नॉलेज आहे कोणापासून मिळालेलं आहे? युनिवर्सचं। ह्या जगाचं जेवढं काय नॉलेज आहे अर्थच्या बाहेरचं असे जवळपास कुठल्या असू द्या, आता तुम्ही मला पाहताय हे का व्हायले? कारण
तुम्ही ज्या मोबाईलमधून लॅपटॉपमधून मला पाहताय त्याच्यातून स्क्रीनमधून लाईट तुमच्यापर्यंत येते आणि ती लाईट तुमच्यापर्यंत आली म्हणजे ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत आणि त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह तुमच्या डोळ्यांमध्ये जातात, सेन्स होतं, ब्रेन तुमच्याकडे आहे, तुम्ही त्याला डिटेक्ट करू शकता आणि तुम्ही अनालाइज करता नेमकं काय चाललंय, म्हणजे तुमच्या आजूबाजूला काय होतंय हे तुम्ही जे डोळ्यांनी पाहता हे त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हजमुळे शक्य आहे. तसंच आपल्या अर्थच्या बाजूचं या युनिव्हर्समधला प्रत्येक गोष्टीबद्दल जी इन्फॉर्मेशन आपल्याला मिळतं, जी की नॉलेज आपल्याला मिळतं, ते सगळं कशामुळे मिळतं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हजमुळे मिळतं. आणि ते नॉलेज आपण वापरून आपली लाईफ आपण डेव्हलप करत असतो, नवीन नवीन शोध करणं, रिसर्च करणं, सगळ्या गोष्टी. जस्ट इमॅजिन करा जर आपल्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जर येत नसतील आपल्यापर्यंत तर त्यांना आपण काय करू शकतो, आपण काहीही करू शकत नाही. म्हणजे आपल्याला त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आपल्याला इन्फॉर्मेशन देतात. तुम्ही कधी ऐकलं असेल की या प्लॅनेटवरती पाणी सापडलं, याच्यावरती सजीव असण्याची शक्यता जास्त, या ठिकाणी एलियन्स असतील. ह्या गोष्टी कुठून सांगतायत, या ठिकाणी हायड्रोजन जास्त, या ठिकाणी मिथेनचं प्रमाण जास्त आहे, मूनवरती जे हे सगळ्या ठिकाणची इन्फॉर्मेशन मिळते ती या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेजमधून मिळते आणि त्या वेगवेगळ्या प्रकारच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज रेज आपल्यापर्यंत येतात आणि त्यांच्यापासूनच आपण ती इन्फॉर्मेशन काढतो आणि या सगळ्या रेजला किंवा ह्या वेव्हजला आपण स्पेक्ट्रम म्हणत असतो आणि त्याचमुळे आपल्या क्लासचं नाव काय आहे, स्पेक्ट्रम आहे. आपल्या अकॅडमीचं नाव काय, स्पेक्ट्रम अकॅडमी आहे. स्पेक्ट्रम अकॅडमी नाव ठेवण्यामागचा उद्देश होतोय की स्पेक्ट्रम. तर स्पेक्ट्रमचा खरा मिनिंग कोणाला माहिती असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, फार डीप मिनिंग आहे, बघूया की जरा त्याचा मिनिंग माहिती आहे, चालेल. तर ऑल अवर नॉलेज अबाउट द युनिव्हर्स हॅज बीन ऑब्टेन थ्रू द वेव्हज, म्हणजे सगळं नॉलेज आपल्याला कशामुळे मिळतं, वेव्हजमुळे मिळतं. आलं लक्षात. मग त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची वेव्ह आपण जर पाहिलं, आता या टॉपिकमध्ये आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हसाठी वेगळे टॉपिक्स आहेत. 11-12 गेल्यानंतर तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह नावाचा एक वेगळा टॉपिक आहे, एक्सरे, गॅमा रे, अल्ट्राव्हायोलेट यांच्याबद्दल तुम्हाला 11-12चा स्टडी आहे. पण सध्या आपण एकाच वेव्हवरती फोकस करणार, दॅट इज अ ग्रॅव्हिटेशनल वेव्ह, ज्याच्यावरती अजूनही रिसर्च होणं बाकी आहे. अजूनही रिसर्च आहे. तुमच्यापैकी एक व्यक्ती, एक स्टुडंट, तुम्ही उद्या रिसर्च सायंटिस्ट जर झालात तर तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल वेव्हवरती रिसर्च करायला संधी मिळाली तर चांगली गोष्ट आहे, कारण फ्युचर हे आहे. फ्युचरमध्ये ग्रॅव्हिटेशनल वेव्ह जर एकदा कळालं की नेमकं काय असतात ग्रॅव्हिटेशनल वेव्ह, त्यांच्याबद्दल काय घडू शकतं, काय इन्फॉर्मेशन, हे जर तुम्हाला कळालं तर तुम्हाला याच्यावरती नोबेल प्राईजही मिळू शकतं. एवढा डेंजर टॉपिक आहे सध्या आणि हा लेटेस्ट रिसर्च टॉपिक आहे. आईन्स्टाईनने प्रिडिक्ट केल्या होत्या, कधी केल्या होत्या, 1916 मध्ये. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल वेव्हज असू शकतात ह्या प्रिडिक्ट 1916 केल्या होत्या. कोणी, आईन्स्टाईननी. त्यांनी सांगितलं की ग्रॅव्हिटेशनल वेव्हज येऊ शकतात. त्या ग्रॅव्हिटेशनल वेव्हज कशामुळे येतात, वेव्हज ऑन द फॅब्रिक स्पेस टाईम. स्पेस टाईम म्हणजे काय, हे आपल्या आजूबाजूला हा स्पेस आहे. तर आईन्स्टाईनचं म्हणणं काय होतं, आपल्या चॅनलवरती तुम्ही गेलात तर एक ब्लॅक होलवरती एक आहे किंवा स्पेस टाईम कर्वेचरवरती एक लेक्चर्स आहेत, लाईव्ह लेक्चर्स केलेले आहेत, म्हणजे रेकॉर्डेड आहे, तुम्ही लेक्चर्स, तुम्ही ते लेक्चर जाऊन पाहू शकता. तर त्या लेक्चर्समध्ये याच्याबद्दल मी फार डिटेलमध्ये बोललेले, ते तुमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. एकदा जाऊन ते लेक्चर पहा. तर सिंपल मी आता सांगू शकतो की सोप्या भाषेमध्ये की वेव्ह ऑन द फॅब्रिक स्पेस, म्हणजे सोप्या भाषेमध्ये हा स्पेस आहे. समजा फॉर एक्झाम्पल एक तुम्ही असं कपडा जर पकडला आणि त्या कपड्यामध्ये जिकडून वेव्ह दिली, अशी जशी वेव्ह बनते कपड्यामध्ये तशीच वेव्ह या स्पेसमध्ये बनते. हे तुम्हाला दिसतं नाही, ऑब्व्हियसली दिसत काय नसणार आहे. हे जे सगळे आपल्या आजूबाजूला हे स्पेस आहे आणि टाईम, आणि स्पेस टाईममध्ये वेव्ह ट्रॅव्हल होते, दॅट इज कॉल्ड एज अ ग्रॅव्हिटेशनल वेव्ह. आईन्स्टाईनने सांगितलं. याच्याबद्दल डिटेलमध्ये स्टडी करायचं अशा प्रकारे सांगू शकतो आपण. या ठिकाणी जर पाहिलं आपण, या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी दोन ऑब्जेक्ट्स, ऑब्व्हियसली बिकॉज समजा सपोज दिस टू आर स्टार, हे दोन स्टार आहेत. हे स्टार जेव्हा स्वतःभोवती फिरतात तर त्यांच्याभोवती अशी वेव्ह तयार होते. ही वेव्ह ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह सारखी नाही आहे, ही स्पेसची वेव्ह आहे. म्हणजे स्पेस टाईम फॅब्रिक, म्हणजे हे जे स्पेस आहे, आपल्या आजूबाजूची जागा आहे, हे दिसतं स्पेस, या स्पेसमध्ये वेव्ह तयार होते. आलं लक्षात. आणि ती कशामुळे होते, हेवी मासमुळे, जास्त मासमुळे, आणि ते अशा प्रकारे वेव्ह तयार होते. ही ऑब्जेक्ट एकमेकांमध्ये जर फिरत असतील तर यांच्याभोवती अशी एक वेव्ह तयार होते आणि ती ग्रॅव्हिटेशनल वेव्ह जर एखाद्या ऑब्जेक्टहून आपल्याकडे आली तर त्याच्यापासून आपल्याला इन्फॉर्मेशन मिळू शकते. आणि ही कशी असते, जनरली प्रॉब्लेम आहे असा आहे की जी वेव्ह आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ही व्हेरी वीक असते, फार कमी आहे. म्हणजे आपण आपले इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची स्ट्रेंथ चांगली असते, आपण इझिली डिटेक्ट करू शकतो. पण ग्रॅव्हिटेशनल वेव्हला डिटेक्ट करणं अवघड आहे आणि इट इज व्हेरी वीक, दॅट्स वाय इट इज डिफिकल्ट टू डिटेक्ट. जसं म्हणतो ना आपण, एखादा छोटासा एक बल्ब, समजा आपण जे लक्ष्मीला किंवा दिवाळीला जे बल्ब यूज करतो, एकदम छोटासा बल्ब समजा 10 किलोमीटर अंतरावरती लावून ठेवलेला असेल आणि तुम्हाला इथून पाहायचा, दिसेल का, दिसणार नाही आहे, कारण त्याच्यातून बाहेर पण लाईट फार कमी आहे आणि तो दूर अंतरावरती. तसंच ग्रॅव्हिटेशनल वेव्हज ह्या व्हेरी वीक असल्यामुळे त्यांना डिटेक्ट करणं थोडंसं डिफिकल्ट जातं आणि त्यामुळे सायंटिस्ट हॅव कन्स्ट्रक्टेड एक्स्ट्रीमली सेन्सिटिव्ह इन्स्ट्रुमेंट टू डिटेक्ट द ग्रॅव्हिटेशनल वेव्हज. म्हणजे त्याचं सेन्सिटिव्हिटी फार पाहिजे. पहा, जेवढं कमी असेल तेवढी सेन्सिटिव्हिटी जास्त असते, म्हणजे सेन्सिटिव्ह जास्त पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण पाहतो आपण की सोनाराच्या ठिकाणी आपण सोनं मोजतो. सोनं मोजण्यासाठी आपण काय म्हणतो, ग्राममध्ये मोजतो असतो. आणि ग्राममध्ये मोजण्यासाठी सोनाराचा जो काटा असतो फार सेन्सिटिव्ह असतो. आपल्या नॉर्मल दुकानामध्ये मोजतो त्या प्रकारे जर सोनं मोजायला लागलं तर दुकानदाराला सोनाच्या दुकान विकून टाकावं लागेल, कारण सरळ लॉजिक आहे का, हे तुम्हाला ॲक्युरेटली मोजता आलं पाहिजे. कारण आपण साखर मोजतो, एखादा ग्राम कमी झाला काय, जास्त झाला काय फरक पडत नाही. पण जर सोनं मोजत असाल तर ग्रामपेक्षाही मिली ग्राममध्ये पण तुम्हाला त्याचं व्हॅल्यू कॅल्क्युलेशन परफेक्ट असायला
पाहिजे, नाही तर तुमचं हजारोचं नुकसान होऊ शकतं. आणि त्यामुळे त्याचं डिटेक्शन तुम्हाला परफेक्ट करण्यासाठी ॲक्युरेसी जास्त पाहिजे, सेन्सिटिव्हिटी जास्त पाहिजे. म्हणून ग्रॅव्हिटेशनल वेव्ह व्हेरी वीक असल्यामुळे, त्यांना डिटेक्ट करणं अवघड असल्यामुळे काय होतं, सायंटिस्ट कन्स्ट्रक्टेड एक्स्ट्रीमली सेन्सिटिव्ह इन्स्ट्रुमेंट. आणि त्या लक्षात डिटेक्ट द ग्रॅव्हिटेशनल वेव्ज, म्हणजे त्या ग्रॅव्हिटेशनल वेव्हला डिटेक्ट करण्यासाठी सायंटिस्टनी काय केलेलं आहे, ते इन्स्ट्रुमेंट बनवलं. आणि त्या इन्स्ट्रुमेंट बनवण्यामध्ये आपले इंडियन सायंटिस्टचा पण हात आहे. लेझर, लायगोचा अर्थ काय, हा लायगो इंडिया नावाची एक कन्सेप्ट आहे. लायगो इंडियाचा अर्थ काय पहा, लेझर इंटरफेरोमेट्रिक ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी, लायगो, LIGO. लायगो का म्हणजे अर्थ काय, लेझर इंटरफेरोमेट्रिक ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी. याच्यावर तुम्ही एक स्पेशल लेक्चर बनवणार आहे. लायगो म्हणजे काय असतं यावरती आपण एक स्पेशल लेक्चर देऊया. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन बेल प्रेस करा. जर मी याच्यावरती एक नवीन लेक्चर बनवलं तर ते लेक्चर तुम्हाला मिळून जाईल. आणि त्याच्याबद्दल आपण स्पेशली लायगोबद्दल बोलणार आहोत, आणि ते पण लायगो इंडियाबद्दल बोलणार. आज आपण आपल्या सिलेबस पुरतच पाहूया. लक्षात, तर लायगोचा लॉंग फॉर्म येऊ शकतं पहा एक्झाममध्ये. लक्षात ठेवा, हे लॉंग फॉर्म पाठ करून ठेवा. लॉंग फॉर्म काय आपल्याकडे, लेझर इंटरफेरोमेट्रिक ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी. एक्झॅक्टली आफ्टर 100 years ऑफ देअर प्रिडिक्शन, सायंटिस्ट डिटेक्टेड अ वेव्ह कमिंग फ्रॉम ॲस्ट्रॉनॉमिकल सोर्स. म्हणजे आईन्स्टाईननी 1916 किंवा 15 केलं होतं. 1916 काय केलं होतं, ग्रॅव्हिटेशनल वेव्हचं प्रिडिक्शन केलं होतं. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल वेव्ज असू शकतात, या स्पेसमध्ये ग्रॅव्हिटेशनल वेव्ज आहेत. कशामध्ये, टाईम आणि स्पेस फॅब्रिक्समध्ये. आणि त्या व्हेरी वीक आहेत, त्यांना डिटेक्ट करणं अवघड आहे. तुम्ही फक्त इन्स्ट्रुमेंट बनवा, तुम्हाला त्या डिटेक्ट होतील. हे आईन्स्टाईननी सांगून ठेवलं होतं. कधी, 1916. आणि जवळपास 100 वर्षानंतर, म्हणजे जवळपास किती, 2016 किंवा जवळपास 15 म्हणजे 2015 आपल्या काय म्हणाल्या, ग्रॅव्हिटेशनल वेव्ह डिटेक्ट केल्या सायंटिस्टनी ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्टपासून. लक्षात, इंडियन सायंटिस्ट हॅव द कॉन्ट्रीब्युटेड सिग्निफिकंट इन दिस डिस्कवरी. भारतातले सायंटिस्ट, अनेक हुशार लोक आहेत भारतामध्ये. तुम्ही बसलेला आहात, तुमच्यासारखे असे अनेक टॅलेंटेड लोक आपल्या भारतामध्ये आहेत की ज्यांना फक्त काही गोष्टीची गरज आहे. त्या गोष्टी जर त्यांना मिळाल्या तर ते रिसर्चमध्ये किती डीपली जाऊ शकतात. असे अनेक सायंटिस्ट, आणि त्या इंडियन सायंटिस्टनी या ग्रॅव्हिटेशनल वेव्हला डिटेक्ट करण्यामध्ये फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे आपलं. आणि त्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल वेव्ह डिस्कवर्ड हॅज ओपन न्यू पाथ ऑब्टेन द इन्फॉर्मेशन अबाउट द युनिवर्स. मी तुम्हाला सांगितलं की युनिवर्समधली जी काही सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला मिळायची ती कशामुळे मिळते, वेव्हजमुळे मिळते, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हजमुळे मिळते. आणि जर समजा आपल्या ग्रॅव्हिटेशनल वेव्हची स्टडी करता आली, ग्रॅव्हिटेशनल वेव्हज काय असतात हे जर कळालं आपल्याला, तर आपण काय करू शकतो, डिस्कवरी ओपन न्यू पाथ, म्हणजे एक नवीन पाथ मिळेल. ग्रॅव्हिटेशनल वेव्हची प्रॉपर्टी कळाली तर नवीन इन्फॉर्मेशन मिळायला लागेल. म्हणजे तुम्ही डार्क मॅटर असतं, डार्क एनर्जी असतं, लक्षात ब्लॅक होल्स असतात, अनेक ऑब्जेक्ट आहेत त्या युनिवर्समध्ये ज्याच्याबद्दल आपल्याला काहीही माहिती नाही आहे. तर जर आपल्या ग्रॅव्हिटेशनल वेव्ह डिटेक्ट करता आल्या, त्यांची स्टडी करता आली आणि त्यांच्याबद्दल डीपली जाता आलं, तर आपण अशा अनेक अननोन गोष्टी जे की आपण मिस्टेरियस आहेत, त्यांच्याबद्दल आपल्याला अजून काहीही माहीत नाही, त्या सगळ्या गोष्टी आपण ग्रॅव्हिटेशनल वेव्ह डिटेक्ट केल्यानंतर शोधू शकतो असं सायंटिस्टला वाटतं. आणि त्यामध्ये एक लायगो इंडिया नावाचा प्रोजेक्ट आहे जो की इंडियामध्ये हिंगोली या ठिकाणी आहे, महाराष्ट्रामध्ये. म्हणजे आपले हिंगोली आहे, तर हे मराठवाड्यामध्ये हिंगोली या ठिकाणी, हिंगोलीच्या जवळच महाराष्ट्रामध्ये ते केलेलं आहे. आणि त्यामध्ये अनेक इन्स्टिट्यूट आहेत. कोणकोणते, इन्स्टिट्यूट ऑफ प्लाझ्मा रिसर्च IPR गांधीनगर, इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स, त्यालाच आपण शॉर्टमध्ये आयुका म्हणतो, पुणे, हे एक इन्स्ट्रुमेंट. आणि राजा रमन्ना सेंटर ऑफ द ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी RRCAT इंदोर, हे इन्स्टिट्यूट या ठिकाणी स्वतः कॉन्ट्रीब्युशन करणार आहेत आणि लायगो इंडियाला पुढे घेऊन जाणार. त्याच्याबद्दल आपण स्पेशल लेक्चर बनवणार आहोत. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण थांबूया. आपल्या सिलेबसनुसार एवढंच होतं, पण लायगो इंडियाचं तुम्ही जर चॅनलला लाईक केलं, सबस्क्राईब केलं आणि मित्रांसोबत जर शेअर करत असाल आणि तुमचा रिस्पॉन्स जर मला चांगला वाटला तर मी लायगो इंडियाचं पण स्पेशल लेक्चर बनवतो. आणि ज्यांना वाटतं की मी लायगो इंडियाचं लेक्चर आत्ता लगेच बनवावं तर त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा आणि मी तुम्हाला लायगो इंडियाचं लेक्चर बनवून देईल. तर आपण या ठिकाणी थांबूया. हे आपलं स्कॅनर आहे, स्कॅन करा. तुम्हाला जे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला लेक्चर्स मिळतील ते सगळे लेक्चर्स पहा. ॲप आहे, ॲप डाउनलोड करा आणि त्याच्यातले सगळे तुम्ही जे लेक्चर्स तुम्हाला फ्रीमध्ये ॲपमध्ये पण अवेलेबल आहेत, PDF फॉर्ममध्ये अवेलेबल आहेत. 11-12च्या नोट्स आहेत. तुम्हाला 10th पासून 8 पासून ते 11th पर्यंत पूर्ण सपोर्ट आपल्या चॅनल थ्रू मिळेल, ॲप थ्रू मिळेल, तोही कम्प्लिटली फ्रीमध्ये. तर भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये.